खुंटविहीर ते शिलोटमाळ गुजरात जोड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम। सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील खुंटविहीर ते शिलोटमाळ गुजरात या राज्याच्या जोड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता यांनीच कामाकडे डोळे झाकून केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील तसेच इतरही रस्ते यांना सुरुवातीपासून ग्रहण लागले असून खुंटविहीर ते शिलोटमाळ या रस्त्याच्या कामात अत्यंत सुमार दर्जाची विहिरीवरील खडी, ऑइल मिश्रित प्लास्टिक डांबर खडी वर टाकलेल्या मुरुमावर मातीवर पाणी न मारताच रोलिंग केले जाते। त्यामुळे तीव्र उतारावर केलेले बीबीएम डांबर टाकलेली खडी पूर्णपणे निखळून गेल्याने दुचाकी स्वारांना रस्त्याच्या कडेने दुचाकी हातात घेऊन घाटातील तीव्र उतार उतरावे लागत आहे। काही दुचाकी स्वारांना घसरून हाडांचे फ्रॅक्चर झाले आहे, तर काहींना सायलेन्सरचा चटका लागून पाय भाजले आहेत। सीमावर्ती भागातील 20 ते गावांना याच शिलोटमाळ रस्त्याने सापुतारा, वघई, सुरत, आव्हा, चिखली, बिलीमोरा या शहरात कामानिमित्त तसेच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते। सदर रस्ता हा केवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचा असून 2 वर्षापासून हे डांबरीकरणाचे काम सुरू आहे। इतक्या संत गतीने काम सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे। 5 ते 7 वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता, तेव्हा देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले होते। तोच कित्ता सदर ठेकेदार गिरवत असल्याचे दिसून येत आहे। ज्या गुजरात राज्यातील शिलोटमाळ या गावाला हा रस्ता जोडतो, तेथून अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार गुणवत्तापूर्ण रस्ता तयार झाला आहे। शेवटी राज्य वेगळे असले तरी देश तर एकच आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांची गुणवत्ता व गुजरात राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता यामध्ये खूपच तफावत आढळून येत आहे। तालुक्यातील गुजरात सीमावर्ती जोड रस्ते सुरगाणा ते तळपाडा, करंजूल सू ते साखर पातळ, पिंपळसोंड ते दगडपाडा, बर्डीपाडा ते वाजदा, रगत विहीर ते वाजदा, मांधा ते धरमपूर, उंबरठाण ते धरमपूर, बारे, राक्षसभुवन ते धरमपूर, बोरगाव ते वाजदा हे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत। गुजरात राज्यातील सीमेपासून गुजरात अंतर्गत चांगले दर्जेदार काम होतात, हे जनतेला न उलगडणारे कोडे आहे। सुरगाणा तालुक्याला लागलेले निकृष्ट रस्त्याचे ग्रहण कधी सुटणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे। मी पांडुरंग कलजी वाघमारे, ग्रुप ग्रामपंचायत खुंटविहीरचे माजी सरपंच। मी आपणास आता इथं गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर उभा आहे। प्रथम तर मी आता गुजरातचे रस्ते तुम्हाला दाखवतो, ते कशा पद्धतीने तयार केले जातात। कारण माझं रोजचं 1-2 वेळेला इथं जाणं येतं होतंय, कारण एकदम 2 किलोमीटर असल्यामुळे मी सतत एक दिवसाला 2-3 वेळा जातो गुजरातला। तेव्हा मला पूर्णपणे अनुभव आहे की गुजरातचे रस्ते कशा पद्धतीने ताबडतोड बनवले जातात। आणि ते रस्ते आता हे पहा, हा रस्ता आहे। हा रस्ता इथून तर साधारणतः जवळजवळ 7-8 किलोमीटर हा रस्ता एकदम व्यवस्थितपणे तयार झालेला आहे। आणि व्यवस्थित याचं काही टक्केवारी नाही घेत, काही घेत नाही, त्याच्यामुळे तो रस्ता हा एकदम प्लेन आणि कुठंही पोटात पाणी नाही हलत अशा पद्धतीने हा रस्ता हा तयार केलेला आहे। इथंच नाही तर इथून तुम्ही गरजूल बाउंड्रीला गेले तिथंसुद्धा ह्याच पद्धतीचा रस्ता आहे। तिथून तुम्ही इकडे गुजरात महाराष्ट्राला गेलो तिथंसुद्धा ह्याच पद्धतीचे रस्ते आणि 8-10 दिवसात हे रस्ते एकदम क्लिअर केले जातात। हा जो रस्ता आहे तो पाहून घ्या, इतका व्यवस्थित रस्ता बनवलेला आहे गुजरातने, आणि तोही 7-8 दिवसात तयार करून निघून जातात। आणि ही क्वालिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही। आपल्या महाराष्ट्रामधच्या आणि गुजरातमधच्या रस्त्यामध्ये आसमानचा फरक आहे, हे आम्ही रोजचं दैनंदिन पाहतो। आणि म्हणून आम्ही नेहमी महाराष्ट्र शासनाला याच्या संदर्भात वेळोवेळी सूचना देतो। कारण अशा पद्धतीचे जर रस्ते झाले तर माणसाच्या दळणवळणात आणि सगळ्या गोष्टी पेशंट वगैरे घेऊन जायला अडचण होत नाही। कारण पेशंट घेऊन जाताना त्या पेशंटला सुद्धा तकलीफ होत नाही। अशा पद्धतीने हे गुजरातचे रस्ते व्यवस्थितपणे केले जातात। हे आता मी गुजरातच्या 100 मीटरच्या अंतरावर इथं आहे, शिलोटमाळ गावाच्या समोर सीमेवर। आणि हा रस्ता हा डायरेक्ट गावातून जातो आणि एकदम प्लेन रस्ता दिसतो सगळ्यांना, पुढे खड्डा नाही, काही नाही, काही नाही।
व्यवस्थितपणे हा रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता आणि आमचा महाराष्ट्राचा रस्ता हा जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून हे आम्ही तुम्हाला ही सूचना करतो आणि दाखवतो खरी परिस्थिती काय आहे ती. कारण हा रस्ता जो आहे हा तिथून 100 मीटरवरच आम्ही उभा आहोत आणि इथं समोर पाटी पण लावलेली आहे. आणि म्हणून हा रस्ता हा गुजरातचा आहे आणि गुजरात राज्याचा आहे. तर हा जो रस्ता आहे तो व्यवस्थितपणे आहे, प्लेन आहे आणि म्हणून ह्या रस्त्याप्रमाणे हे बाकीचे रस्ते झाले पाहिजे. आणि म्हणूनसाठी आमची नेहमी विनंती असते आणि तक्रार पण किती वेळा करायची. जूनमध्ये तक्रार केली होती, त्याच्यानंतर मागे 2-3 वेळा तक्रार करून आम्ही कंटाळलो, पण कोणी अधिकारीसुद्धा कान उचलत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राची आहे. आम्ही ऑफिसला जाऊन बसलो होतो एक दिवस, फोन केला, जाताच देत नव्हते. रस्ते हे खोदून टाकले होते, पाईपचे ते खोदून टाकले होते, त्याच्यावर फक्त माती टाकून दिली, मोटरसायकल निघत नव्हती. आता 8-15 दिवस झाले खडी टाकून ठेवली, त्याच्यात पातळ डांबर टाकलं आणि गाडी निघतच नाही त्याच्यातून. अशा पद्धतीची हाल आहे. आणि हा आतापर्यंत मी गुजरातचा रस्ता दाखवला. आता त्याच 100 मीटरवर मी आता महाराष्ट्राचा रस्ता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बनवलेला आहे तो. आणि हा रस्ता पहा, हा रस्ता आपला महाराष्ट्राचा, या महाराष्ट्र आणि गुजरात हे केंद्रात सरकार भाजपचं आहे, परंतु फरक कामाचा पहा. हा रस्ता पहा, ह्या रस्त्यावर माणसाला सुद्धा चालता येत नाही. ह्या गाड्या बाजूला होऊन जातात. हे पाहिली का, गाडी एकदम साईड लावून जाते, कारण माणसाला सुद्धा चालता येत नाही अशा पद्धतीचा हा रस्ता. आणि हा BBM झालेला आहे, डांबर टाकलेला आहे आणि हे BBM झालेलं आहे. हे पहा, हे पुरा हे सगळं माती आहे, याच्यामध्ये काहीच नाही, डांबर नाही, काही नाही. हे पहा, हा सगळा निघलेला हा दगड तिथून तर तिथंपर्यंत पूर्ण चढा. आणि याच्यामध्ये 2-4 लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. चौधरी सरात पण आज सुद्धा पडले ते, मी पण मागे चढायला पडलो होतो. आणि अशा पद्धतीने पेशंट आणायला सुद्धा आम्हाला एकदम जीवावर जात आहे. कुठं पेशंट घेऊन जायचा हा पण प्रश्न आहे. म्हणून या सरकारांनी जरा व्यवस्थित काळजी करून ह्या रस्त्याची व्यवस्थितपणे दखल घेतली पाहिजे. कारण किती वेळा रस्त्यावर आम्ही तक्रार केली, 1 वर्ष झालेलं आहे या रस्त्याला, पण इतकी आनंद आहे का तो ठेकेदारी कोण आहे तो पांडुरंग वाघमारे. आता मी गुजरातचा रस्ता तुम्हाला दाखवला. आता मी खुंटवीर ते सलोटमाळचा रस्ता हा तुम्हाला मी आता दाखवतो. आता त्या चढायला मी आहे, हे डांबरी झालेलं आहे, हे BBM झालेलं आहे. तो रस्ता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तो केलेला आहे. आणि हा निकृष्ट दर्जाचा रस्ता असा कधी केला जातो का हा पण प्रश्न आहे. आणि आम्ही किती वेळा तक्रार केली, पण अजिबात. हा रस्ता पहा, हे धूळ काढला, इथं काही डांबरचा एक थेंबसुद्धा दिसत नाही. हा सगळा धूळ आहे, सगळी खडी बाजूला गेलेली आहे आणि गाड्या सगळ्या साईडला जातात. आणि रस्त्याला कोणी हिंडत नाही, माणूस तर हिंडतच नाही, पण जनावर पण हिंडत नाही. अशा पद्धतीचा हा रस्ता त्या ठेकेदारांनी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही सतत याच्यावरून तक्रार करतो. त्याचा कोणीतरी सुपरवायझर पाहिजे किंवा वर्षीय इंजिनियर पाहिजे, यांनी याची दखल घेतली पाहिजे. ती पण वर्ष झाले, 1 वर्ष पूर्ण झालं, गेले सालपासून ह्याचा रस्ता चालू आहे. पण हा रस्ता जशाच्या तशाच आहे, याच्यात काही बदल झाला नाही. क्वालिटी पहा, हे BBM, याला कोणी BBM सांगेल का? डांबरचा थेंब तर ते खडीला दिसतो का? एक पाच खडी, त्या खडीला डांबरचा एक थेंब दिसतो का? एक थेंब दिसत नाही. हे पहा डांबर, या दगडाला डांबर टाकलेला आहे पहा, एक सुद्धा दगडला डांबर दिसत नाही तुम्हाला. हे पहा, हे तुम्हाला खडी इथून दाखवतो मी. त्याच्यामध्ये एक थेंब तरी आहे का? अजिबात एक डांबरचा थेंब आहे नाही. आणि म्हणून हा BBM केलेला, एवढा पैसा फुकट शासनाचा. आणि ट्रायबल एरिया, आदिवासी लोक राहतात म्हणून काही अशी परिस्थिती करतात का? जर तिकडचे नाशिकसारख्या ठिकाणी सिटीला एकदम चिकनसट असता, कुठं खड्डा नाही, काही नाही, आणि आम्हाला आदिवासीला अशा पद्धतीने धुळवट टाकतात का? ही पहा धुळकांडा, हे पहा, हे डांबर, ही डांबर पहा, त्याच्यामध्ये किती डांबर आहे ते पहा. आणि अशा पद्धतीने जर हा रस्ता झाला तर काय विकास होणार आहे? काय विकास होईल का? जनतेचा काय याच्यामधून फायदा आहे? काहीच फायदा नाही. फक्त ठेकेदार जगून जाणार आहे, त्याचे पोरं पोचणार आहे. बाकी जनतेचा याच्यामध्ये 5 पैशाचा फरक काही नाही. त्याच्याबरोबर काही त्याचे कमिशनवाले असतील, टक्केवारीवाले असतील, ते जगतील, पण जनतेसाठी याचा काही उपयोग होणार नाही. हा आताच जर उधळून गेला
तर अजून तर बरेच दिवस राहिले आहेत. सांगा काय करायचं. हे पहा माती, याच्यात डांबरचा एक सुद्धा थेंब पडलेला नाही. ही मातीमध्ये त्यांनी BBM केला, पातळ पातळ डांबरचा शितोडा टाकला आणि हे पहा एक दगड सुद्धा लुकटली नाही त्या डांबरला. डांबर कोणत्या पद्धतीने कोणत्या कंपनीचा होता तेही सांगता येत नाही. अशा पद्धतीने हे पहा, हे इकडं सुद्धा सगळीकडे तसंच आहे. पूर्ण रस्ता हा ह्याच पद्धतीने आहे. तुम्हाला दाखवतो आता. ही माती पहा, ही माती. हा अशा पद्धतीने जर रस्ता केला तर नुसतं ठेकेदार पोसायचंच का, त्यांना जगवायचं का, जनतेला त्याचा विकासाचा काही फायदाच नाही का. आणि आदिवासी एरिया, ट्रायबल एरिया, याच्यामध्ये आम्हाला गुजरातला नेहमी पेशंट घेऊन जावं लागतात. तर पेशंट अर्ध्याच रस्त्याला मरून जातील अशा पद्धतीचा हा रस्ता गेल्या वर्षीपासून करतात. पण अजून काही तो पूर्ण झाला नाही. अजून किती दिवस लागतील याचं काही सांगता येत नाही. तक्रार किती वेळा केली. सुरगाण्याला जाऊन ऑफिसमध्ये आम्ही बोललो, इंजिनियरबरोबर, वर्षरबरोबर, पण कोणी कानावर घेत नाही. आणि मग काय काय ती टक्केवारी घेतली का काय, हा पण संशय आहे ह्या रस्त्यांचे. हा रस्ता इतकं पूर्वी होता तसाच बरोबर होता. तेव्हा आम्ही व्यवस्थित पाय टेकत जायचं. परंतु जिथून आता हे दगड टाकले तर ह्याच्यामध्ये मोटरसायकलसुद्धा जात नाही अशी हालत आमची झाली. हे पहा, याच्यावर कसं काय मोटरसायकल जाईल. हे सगळे साईड लावून जातात, त्या बाजूला खड्ड्यामधून झुरडामधून जातात. आणि एखाद्याचा झोक केला तर तो पडूनच जातो, कारण काही धक्का नाही, काही नाही. अशा पद्धतीचे हे रस्ते महाराष्ट्र शासनाचे, ते महाराष्ट्र शासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. कोणीतरी सुपरवायझर, कोणीतरी इंजिनियर, वर्षर कोणतरी आलं पाहिजे. त्यांनी देखभाल तर केली पाहिजे ना. देखभाल करत नाही, काही नाही, घरी बसून तिथं कमिशन खायचं. आणि अशा पद्धतीने जर रस्ता केला तर काय लोकांचं कल्याण करणार आहेत हे.